भिन्नछेद अपूर्णांक लहान मोठेपणा। या ठिकाणी मी उदाहरण दिलेलं आहे 5/8 आणि 4/9 या छेद समान करून घ्यायचे आहेत, कारण छेद दोघांचे वेगळे। आपण हे उदाहरण खाली मांडूया 5/8 आणि 4/9। आता भिन्नछेद आहेत, आपण छेद समान करून घेऊन सममूल्य अपूर्णांक तयार करून घ्यायचा आणि मग अंशावरून लहान मोठेपणा ठरवायचा आहे। आता 5/8 ला 9 72, मग आता 72 आले पाहिजे, मग अंशाला 9ने गुणायचं आणि छेदाला पण 9ने गुणायचं, म्हणजे सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी मिळणार 9 72 आणि 9 5 45। आता दुसरं काय आहे 4/9, 4/9। मग आता ह्याला पण छेद काय आहे 72 आला पाहिजे, मग 9 8 72, मग 8ने गुणलं की 72 होता येणार। मग छेदाला जर आपण 8ने गुणलं तर अंशाला सुद्धा 8ने गुणणार, 8 चौका 32। आता ह्या ठिकाणी दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळाला। पहिल्याचा सममूल्य अपूर्णांक किती आहे 45/72। दुसऱ्याचा सममूल्य अपूर्णांक किती आहे 32/72। तर या ठिकाणी बघा छेद समान झाले, इथे पण 72 इथे पण 72। मग नियम काय सममूल्य अपूर्णांकाचा, अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान। मग या ठिकाणी छेद समान असताना अंश कोणाचा मोठा आहे 45/72, मग हा अपूर्णांक मोठा आहे। मग हा अपूर्णांक म्हणजे 5/8 मोठा आहे 4/9 पेक्षा।